दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। आम्हाला विली तू जीवापाड माया, आम्हाला विली तू जीवापाड माया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला पाहता बा मनूही गळाला। मनूची नीती कंपली आता, मनूची भीती संपली आता, रचिला इथे तूच समतेचा पाया, रचिला इथे तूच समतेचा पाया। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या सर्व विभूतींना, सर्व मानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे मार्शल आमचे विजय भाऊ बागळे यांचा 41वा वाढदिवस आहे ना। महासभा परिवार, समता सैनिक दल, सिद्धार्थ वाचनालय आणि त्यांच्या घरच्या वतीने आज त्यांचा वाढदिवस आज आपण त्यांच्या घरी साजरा करण्यात येत आहे। तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाला, आजच्या या वाढदिवसाला अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर सर, अमरावती जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय भालेराव सर, संघटक आदरणीय भटकर सर, समता सैनिक दलाचे अमरावती जिल्हा सचिव आदरणीय दहाड सर, सांबारे सर, बडगे सर आणि उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांना सर्वांना माझा जय। तर करण्या अगोदर आपण आपल्या महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करण्याकरता मी आजचे जे ज्यांचा वाढदिवस आहे विजय भाऊ आणि त्यांचे विशेष मी यांना विनंती करतो त्यांनी आपल्या महापुरुषांचं पुष्प परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। यानंतर पुलिस शरण पंचशील देण्याकरता मी आदरणीय तत्यंपि बुद्धं शरणं गच्छामि, तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि, तत्यंपि संघं
पाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सर्वपापसकरणं कुशलसर्वसम्पदा सचित्तपरियोधपणं एतं बुद्धानुशासनं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध की जय। विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। यानंतरचा पुढील कार्यक्रम आयुष्मान उपस्थित झालेले सर्वांना पुन्हा जय। विजय व बागळे यांचं सांगायचं म्हटलं की ज्यावेळेस आपल्या भारतीय बौद्ध महासभेत जॉईन झाले तेव्हापासून त्यांचा एक तरुण एक उत्साह, त्यांच्यामध्ये असा उत्साह आहे की ते त्यांना कोणत्याच प्रकारे काही सांगायला लागत नाही असे आमचे विजयभाऊ। खरोखरच त्यांचा वाढदिवस आज आपण साजरा होत आहे। आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे अमरावतीतील अध्यक्ष आणि सर्व परिवार यांना विनंती करतो की त्यांनी विजयभाऊ बागळे यांचा बढ़िया दोघ जण दोन साईड Happy birthday to you. 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 क्या फटाके उड़ रहे बाहर। परिवार त्या ठिकाणी भटकर सर, आमचे प्राध्यापक भालेराव सर आणि उपस्थित आपले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो तो विजयभाऊ यांचा आपण मान सन्मान करावा। त्यांचा वाढदिवस इकडे या। Gracias.
बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए। तुम लियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, 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 हैप्पी बर्थडे टू यू विजय भाऊ, हैप्पी बर्थडे टू यू विजय भाऊ, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। विजय भाऊ तुम्ही करा 100 वर्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हात, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हात, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हात। विजय भाऊ तुम्ही करा 100 वर्ष, विजय भाऊ तुम्ही करा 100 वर्ष, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हात, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हात, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हात। जिल्हेवाले सर नाही येऊन राहिले. त्या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. आणि विजयभाऊचं सांगायचं बद्दल, विजयभाऊ ज्यावेळेस या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेमध्ये जेव्हा जॉईन झाले तेव्हापासून खरोखर एक उत्साह असं त्यांचं तरुण तळपदार जे म्हणतात तर खरोखर त्यांच्यामध्ये आहे. आणि एका शब्दाला मान देऊन सुद्धा त्यांनी समता सैनिक दलात सुद्धा ते जॉईन झाले. आणि सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना सकाळी फोन केला त्यांना, पण त्यांना फोन उचलला नाही. नंतर माहीत पडलं का आता की ते सकाळी पडले म्हणून. असं विजयभाऊ खरोखर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. मी या ठिकाणी आदरणीय धाड सर तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महान रत्नांना सर्वप्रथम मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे तथा समता सैनिक दलाचे तरुण उत्साही व्यक्तिमत्व आदरणीय विजयभाऊ बागडे यांचा 41वा वाढदिवस आपण भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्ह्याच्या वतीने बडनेरा शाखेच्या वतीने
समता सैनिक दलाच्या वतीने आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनाच्या वतीने आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. विशेषतः या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर, कोषाध्यक्ष आदरणीय भालेराव सर, जिल्हा संघटक आदरणीय भटकर सर, यशवंती प्रमुख तथा नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष भंडारे सर, बडनेरा शहराचे अध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडाम, बडनेरा शहराचे सर्व पदाधिकारी आणि बागडे सरांचे सगळे मित्रपरिवार, बौद्ध उपासक आणि उपासिका या सगळ्यांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. जय भीम. मित्र हो, भारतीय बौद्ध महासभा या परिवारातील सगळ्यात तरुण आणि लहान जे बांधव आहेत ते बांधव आपले विजयभाऊ अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपलं विचार प्रकट करणारे कृतिशील असं हे व्यक्तिमत्व. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांना जर आपण एखादं काम दिलं किंवा काम सांगितलं तर ते कृतीला जास्त महत्व देतात, असं हे त्यांचे विशेष व्यक्तिमत्व आहे. आणि ते आपल्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये आणि समता सैनिक दलामध्ये ते जॉईन झाले. परंतु थोडी खंत अशी वाटते की अजूनपर्यंत त्यांनी गणवेश उपलब्ध करून घेतला नाही. तर मला वाटते या वतीनं समता सैनिक दलाच्या वतीने आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं उर्वरित जे आयुष्य आहे त्यांचं निरोगी सुदृढ अशा आयुष्य त्यांना लाभो अशा उदंड जीवनाच्या खूप खूप सदिच्छा देतो. आणि तथागतांना मी प्रार्थना करतो की त्यांचं पुढील आयुष्य असं सुखमय, आनंदीमय, मंगलमय जावं अशी सदिच्छा व्यक्त. गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना त्रिवारवंदन. आज 4 जून 2025 आमचे छोटे बंधू विजयभाऊ बागडे यांचा आज वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बोरकर सर, जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय भालेराव सर, समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव आदरणीय दहाड सर, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय खंडारे सर, जिल्हा संघटक भटकर सर, तसेच संपूर्ण बडनेराचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे गेडाम सर, असे सर्व जिल्ह्याची कार्यकारिणी आणि बडनेरा शहराची पण कार्यकारिणी इथं उपस्थित आहे. म्हणजे हे व्यक्तिमत्व किती कुशल आहे, तरुण आहे, तळपदार आहे, सांगितलेलं काम पटकन करणारं व्यक्तिमत्व आहे. आमच्या सकाळच्या मॉर्निंग वॉकचे आमचे चांगले मित्र आहेत. अतिशय भारतीय बौद्ध महासभा हा माझा पहिला परिवार, समता सैनिक दल, सिद्धार्थ वाचनालय आणि माझ्या नागदेवी परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय खूप खूप शुभेच्छा देतो. भगवान नव्यानंच भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेराला जुळलेले आयुष्मान विजयभाऊ बागडे यांचा 41वा वाढदिवस त्यांच्या राहते घरी भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा, त्याचप्रमाणे सिद्धार्थ वाचनालय, समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या राहते घरी आज साजरा होत आहे. तेव्हा या वाढदिवसाकरता या ठिकाणी जमलेले सर्व अमरावती जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच बडनेरा शहराचे पदाधिकारी या सर्वांना, त्याचप्रमाणे इथे उपस्थित त्यांची मित्रमंडळी आणि घरातील सुद्धा लहान बालबालिका या सर्वांना माझा मैत्रीपूर्वक जय भीम. बागडे साहेबांच्या विषयी तर दहाड सरांनी सांगितलेलं आहे की ते हसतमुख असं व्यक्तिमत्व आहे आणि कोणतंही त्यांच्यावर जर एखादी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जर समजा एखादी जबाबदारी जर सोपवली, त्यांनी म्हणजे प्रवेश केलेला आहे किंवा ते समता सैनिक दलाचे मास्टर सुद्धा झालेले आहेत. असे हे आपल्या चळवळीला जुळलेले आयुष्मान बागडे साहेब यांना मी माझा पहिला परिवार म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, माझा दुसरा परिवार म्हणजे गेडाम परिवार
या परिवाराच्या वतीनं मी आयुष्मान बागडे साहेबांना त्यांच्या पुढील जीवनासाठी कोटी कोटी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि निरोगी जावं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. आज भारतीय बौद्ध महासभेचे तरुण, उत्साही, तडफदार पदाधिकारी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी आयुष्यमान विजयराव बागडे यांचा 41वा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सिद्धार्थ वाचनालयातर्फे त्यांच्या राहत्या घरी साजरा होत आहे. तरी त्यांना या तिन्ही संस्थेच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना भावी जीवनाच्या सुख, समाज, समृद्धीच्या आणि उदंड आयुष्याच्या अशा मंगलमय तथागत चरणी प्रार्थना करतो. त्यांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि बंधुत्व आणि न्याय असा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांच्या चरणी मी वंदन करतो व आजच्या विजय बागडेजी यांच्या वाढदिवसाला उपस्थित अमरावती जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, तसेच अमरावती जिल्हा संघटक आदरणीय भटकर सर, समता सैनिक दलाचे प्रमुख सचिव आदरणीय डहाट सर, नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष व SSD प्रमुख आदरणीय मदन खंडारे सर, बडनेरा जिल्हाध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडाम सर, तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित बडनेरा शाखेतील सगळे भीमसैनिक या सगळ्यांना मी मानाचा जय भीम करतो. जय भीम. जय भीम. तर आज मी आपल्या समोर थोडस विजय बागडेजी यांच्याशी जेव्हा माझा संपर्क आला आणि त्यांना मी या वर्षभरात अवलोकन केलं तर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की ते प्रत्येकाला त्याच्या वाढदिवसानिमित्त एक फुलाचं रोपटं, आणि त्यात खासियत अशी की त्यात गुलाब आहे, तर ते गुलाबाचं रोपटं देत असतात. तर त्यांच्या मनात काय असतं त्याबद्दल मी ह्या 4 ओळी लिहिलेल्या आहेत. त्यापासून मी त्यांची सुरुवात करतो. रोपटं फुलाला अगदी मनापासून जपतं, रोपटं फुलाला अगदी मनापासून जपतं. क्षण आणि क्षण, प्रत्येक क्षण, क्षण आणि क्षण, प्रत्येक क्षण त्याची काळजी घेतं, त्या फुलाचा सुगंध रोपट्याला मिळणार असतो. म्हणून का? त्या फुलाचा सुगंध रोपट्याला मिळणार असतो म्हणून का? रोपटं फुलाला फुलू देतं, रोपटं फुलाला फुलू देतं, अगदी हवं तसं उमलू देतं, कारण त्या फुलण्यात रोपट्याचं स्वप्न समावलेलं असतं, कारण त्या फुलाच्या फुलण्यात रोपट्याचं स्वप्न समावलेलं असतं. आमची सारी स्वप्न पूर्ण करशील, सदिच्छा हीच आणि शुभेच्छा ह्याप्रमाणे ते प्रत्येकाला आपल्या वाढदिवसानिमित्त ते एक रोपटं देत असतात. तर असे आमचे आदरणीय विजयजी, माझी जी खासियत आहे की मी त्यांच्या नावाच्या या ठिकाणी सांगितलं. खरोखर धन्यवाद. विजयभाऊ बद्दल म्हटलं ते एक असं एक तडफदार आणि एक ते समाजकार्य महाविद्यालयामध्ये ग्रंथालय सहाय्यक म्हणून एक त्या ठिकाणी नोकरी करतात, आणि नोकरी करून त्यांचा परिवार, पत्नीसहित 2 मुली आहे सुंदर अशा, आणि हा परिवार सांभाळून अशा कमी वयामध्ये त्यांनी एक चांगली प्रगती केली. खरोखर
महासभा म्हणजे भंडारा शहराच्या वतीने, अमरावती जिल्ह्याच्या वतीने व तालुका शाखा नांदगाव खंडेश्वरच्या वतीने आणि माझा परिवार म्हणजे खंडारी परिवाराच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि आनंद द्विगुणित करतो आणि म्हणायचं आहे, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर येतो ओटातून ओंजळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जानता जीव जाता प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. मी पुनश्च त्यांना भारतीय बौद्ध महासभा म्हणजे पहिला भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सिद्धार्थ वाचनालय आणि भारतीय बौद्ध महासभा नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीने व माझ्या खंडारी परिवाराच्या वतीने त्यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. भारतीय बौद्ध महासभेचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पदाधिकारी, सदस्य यांना माझा जय. बागडे सरांच्या वाढदिवसाला निमित्त सगळ्यांनी काही बोललंच आहे, तसं मला काही बोलायचं येत नाही, तरी मी त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय. अखिल विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणार महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या रत्नांना मी प्रथम अभिवादन करतो. आज विजय बागडे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाला प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, कोषाध्यक्ष प्रमोद भाजाराव सर आणि भटणारा अध्यक्ष शांतारामजी गेडाम आणि समता सैनिक दलाचे प्रमुख डहाट सर, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष मदनजी खंडारे सर आणि समस्त भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे सर्व पदाधिकारी यांना मी सप्रेम जय भीम करतो. आज बागडे परिवार आणि त्यांच्या राहत्या घरी आपण त्यांचा वाढदिवस मोठ्या मंगलमय वातावरणात साजरा करीत आहोत आणि अशा तरुण तडफदार युवकांची आपल्या भारतीय बौद्ध महासभेला, समता सैनिक दलाला अत्यंत गरज आहे आणि या गरजेपोटी आपण त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी इथं जमलेलो आहोत आणि उपक्रम फार स्तुत्य आहे. आपल्या भारतीय बौद्ध महासभेचा जो उपक्रम आहे, रविवारची वंदना, वाढदिवस आणि या समाजाचा प्रेरक असा हा उपक्रम आहे आणि हा उपक्रम सर्वदूर गेला पाहिजे, समाजापर्यंत पोहोचला पाहिजे आणि ही तळमळ आपल्या अध्यक्षांमध्ये आहे, आपल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आणि म्हणून या उत्साहाने आपण एकत्र येतो, त्यांचा वाढदिवस साजरा करतो, त्यांची ऊर्जा वाढवतो आणि त्यांना एक ऊर्जा मिळते आणि ऊर्जेतून त्यांचं समाजाप्रती, धम्माप्रती एक कार्य चांगलं होत राहते. कारण ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे आणि या चळवळीतून आपल्या कुटुंबातून सुरुवात झाली पाहिजे, आपल्या लहान मुलांपासून हे संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजे. म्हणून घराघरात असा वाढदिवस साजरा केला तर भारतीय बौद्ध महासभा घरातल्या लहान मुलांना कळेल
आपल्या नातेवाईकांना कळेल आणि भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार आणि प्रसार आपल्या घरातून सुरू होईल आणि समाजापर्यंत पोहोचेल. असेच वाढदिवसानिमित्त आपण आपलं कार्य, भारतीय बौद्ध महासभेचं समता सिंधचं कार्य अतिशय चोखपणे पार पासाल अशी मला अभिलाषा आहे आणि आपण ते करत आहात ही मंगल कामना करतो आणि आपण पुढील भविष्यासाठी आपल्याला शुभ चिंतितो आणि पुढील कार्याच्या आपणास मंगल अशा कामना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद. सम्राट अशोक, देशाचे उद्धारकर्ते, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवारवंदन करून या ठिकाणी आज ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत ते आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे सक्रिय कार्यकर्ते आणि समता सैनिक दलाचे सैनिक विजयजी बागळे यांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित अमरावती जिल्हा पूर्वचे कोषाध्यक्ष प्राध्यापक प्रमोद भालेराव सर, जिल्ह्याचे संघटक मुक्तर सर, जिल्ह्याचे SSD प्रमुख भाट सर, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे सचिव भंडारे सर, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष विधान सर, भारतीय बौद्ध महासभेचे संभारे सर, समता सैनिक दलाचे सैनिक बनसोड सर, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी हरणदासजी सहारे, दीपक पाटील, बडगे साहेब तसेच या ठिकाणचे सर्व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले मित्रांनो, खरं म्हणजे फार कमी दिवसात विजयजी बागडे यांनी आपला हा परिवारशी संबंध वाढवला आहे. थोडंसं मागे म्हणून पाहिलं तर लक्षामध्ये येते आपल्या की भारतीय बौद्ध महासभेला ते जोडले त्याच्या मागची भूमिका वाढदिवसच होती. आमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये चोपडे सरांच्या घरी असंच आम्ही बसलो होतो त्यांच्या वाढदिवसासाठी. तो संदेश त्यांनी तिथे ऐकला आणि त्यांच्या मनात ते परिवर्तन झालं की असंही वाढदिवस होत असते का भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांची. म्हणजे ती एक घटना आता भटकर सरांनी सांगितलं की अशा प्रकारचे वाढदिवस घराघरात झाले तर नक्कीच तो संदेश घरातल्या लोकांना मित्रांना जाते. निश्चितच त्याच घटनेने ते प्रभावित झाले आणि त्यांनी सांगितलं की माझा तुमचा प्रवेश निश्चित झाला भारतीय बौद्ध महासभेमध्ये आणि आज त्याहीपेक्षा ते एक पाऊल पुढे गेले. इथे आमचे सांभारे सर, हरणदासजी सहारे, लाड सर, भंडारे सर ही सर्व मंडळी गेल्या 8-9 वर्षापासून सातत्याने भारतीय बौद्ध महासभेसोबत जोडलेले असताना मागावून आलेले विजयराव बागडेंनी कदाचित त्यांचं ते पुण्य असावं त्यांनी संपादित केलेलं की त्यांना लवकरच राजगृहाचे देखील दर्शन झाले. ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी पुण्याई असं मी समजतो. कारण की आल्या आल्या सर्वांना अशा प्रकारची संधी फार दुर्मिळ लोकांना मिळते. त्यांच्या परिवारासहित ते त्या आपल्या 3 शिवेवंदनेच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती म्हणजे ही एक त्यांच्यासाठी पर्वणी होती. आणि म्हणूनच असं वाटतं की ज्या ज्या लोकांना या संस्थेशी अनुभव येतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळा प्रेम, संस्थेबद्दलचा आदर निर्माण होत असतो. तो निश्चितच त्यांच्या मनात झालेला आहे. मला अपेक्षा आहे कारण की ते आता सध्या आपल्यामध्ये सर्वात तरुण तेच आहेत आणि तरुणांची फौज उभी करणे अत्यंत गरजेची आहे. केवळ रविवारच्या वंदनेला आलं म्हणजे संपलं असं समजू नका.
तर भारतीय बौद्ध महासभेसाठी आपण किती वेळ देऊ शकता? मानवी स्वभाव असा आहे की आपल्याला आमची शासकीय भाषेत बोलायचं झाल्यास तेव्हा आम्ही बरोबर तिथे बरोबर आपलं कर्तव्य पार पाडत असतो. त्याची जाणीव असते आपल्याला की नाही आम्ही गेलोच पाहिजे. सुट्टीच्या दिवशी देखील कदाचित बोलावलं तर आपल्याला जाणं आवश्यक आहे. अगदी विसरांना आताच फोन आला. सांगण्याचं तात्पर्य ती बांधिलकी जशी असते तीच बांधिलकी आपल्या धम्माच्या संस्थेशी देखील भारतीय बौद्ध महासभेबाबत आपली असली पाहिजे. किमान ही अपेक्षा आपण त्यांच्याकडनं व्यक्त करू इच्छितो. निश्चितच ते आपल्या कर्तृत्वाने एका चांगल्या संस्थेमध्ये, त्या संस्थेचे ती समाजकार्य महाविद्यालय आहे, बरोबर आहे ना ते, त्या संस्थेचं त्या ठिकाणी देखील समाजकार्याचे विद्यार्थी घडत असतात. त्याच कॉलेजचा मी पहिला विद्यार्थी तेव्हा घडणाऱ्यामध्ये. निश्चितपणे कळत न कळत समाजकार्याच्या देखील अभ्यासानं माणसाची बौद्धिक विचारसरणीमध्ये वाढ होत असते आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्या संस्थेला कसा देता येईल. कारण की त्यांनी नेटवर्क लावलं, त्यांची संस्था मोठी झाली, पण आपण तर अशा संस्थेचे कार्यकर्ते आहोत की जे संपूर्ण देशात नावाजलेली संस्था आहे, जी भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेब आंबेडकरांची संस्था आहे. आणि त्याच्यामध्ये जे जे लोक आपण आहोत ते निश्चितच आपलं काहीतरी पुण्याही असेल आपली, आपण त्या संस्थेमध्ये वाटचाल करीत आहोत. निश्चितपणे त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना मी अपेक्षा करेन की हीच संस्था त्यांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून मोठी कशी करता येईल यासाठी प्रयत्न करावा. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या निमित्त निरोगी आयुष्य लाभो, त्यांचं आयुष्य दिवसेंदिवस सुखी समृद्धीच्या आयुष्यामध्ये त्यांना मिळो अशा प्रकारची तथागत चरणी वंदना करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना मी अभिवादन करतो. तसंच महाकारुणी